हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे, याची अपडेट आपण घेऊया। तुर्तास पुढची बातमी, पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यातली आणखी एक अपडेट। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आता 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। वादग्रस्त जमीन खरेदी करताना 21 कोटी मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं। आता व्यवहार रद्द करण्यासाठी आणखी 21 कोटी असे मिळून 42 कोटी हे भरावे लागतील। या संदर्भात सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी नेमकं काय म्हटलंय, काय माहिती दिली आहे ते बघूया। जनरली मी आता प्रथमदर्शनी जे मला वाटतं ते सांगतो, हे फायनल कन्क्लुजिव्ह नाही आहे, कारण याला कायदेशीर सगळ्या गोष्टी आहेत। पण जनरली असं दिसतं की ते कॅन्सल करतात, म्हणजे तो जो काय उद्देशित त्यांचं प्रयोजन असेल ते होणार नाही। मग तो शरत जी आहे ती तिथं त्याचं हे सुरू होतं आणि मग त्यामुळे त्या पहिल्या डॉक्युमेंटची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं प्रथमदर्शी दिसतं। ती कशी असेल, किती असेल आणि ही स्टॅम्प ड्युटी कशी नक्की झाली आहे एकदा प्रेक्षकांसाठी? नाही, त्या डॉक्युमेंटमध्ये 300 कोटी मोबदला आहे आणि त्या 300 कोटीवर 7% स्टॅम्प ड्युटी अप्लाय होते। म्हणजे 5% तुमची स्टॅम्प ड्युटी, 1% सेस मेट्रोचा आणि 1% स्थानिक स्वराज्याचा, असे मिळून 7%, म्हणजे 21 कोटी रुपये झाले पहिल्या व्यवहाराचे। बरोबर। आता हा व्यवहार पहिला रद्द करण्याचा निर्णय अमेडिया कंपनीने घेतला आहे, मग त्यासाठी पुन्हा मुद्रांक शुल्क तुम्ही म्हणताय की भरावं लागेल, ते किती आणि का भरावं लागेल? नाही, त्या नवीन होणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल हे फायनल स्टेटमेंट नाही, परंतु आमच्याकडे जे जनरल जे आहे की आमची जी कन्व्हेन्सची डेफिनेशन आहे स्टॅम्प ॲक्टची, त्याच्यामध्ये ते आहे की एव्हरी इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यातून काही राईट टायटल इंटरेस्ट ट्रान्सफर होतो तर त्याला कन्व्हेन्सप्रमाणे स्टॅम्प ड्युटी लागते असं डेफिनेशन आहे। त्यामुळं जरी ते आता बाकीच्या कारणासाठी ते कॅन्सलेशन असलं तरी स्टॅम्प ड्युटीच्या कारणासाठी तो कन्व्हेन्स आहे असं प्रिझम्पशन पहिलं दिसतंय आणि त्यामुळे त्याला पूर्ण स्टॅम्प ड्युटी लागेल कन्व्हेन्सप्रमाणे असं आहे। परंतु शेवटी तो इन्स्ट्रुमेंट कसा बनतो काय आणि त्यांचे कायदेशीर अधिकार कायम राहून मी बोलतो। मी जनरलमध्ये आपण विचारलं म्हणजे जनरलमध्ये मग किती, म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये तेवढीच तीच होईल, 21 कोटीच होईल। पहिल्या व्यवहाराची 21, दुसऱ्या व्यवहाराची 21, अशी 42 कोटी रुपये व्यवहार रद्द करण्यासाठी भरावे लागतील। येस, परंतु माझी विनंती आहे सगळ्यांना सांगणं आहे की हे जनरल जी काय पोझिशन आहे ती मी सांगितली आपल्या विचारण्यावरून। शेवटी तो स्टॅम्प ॲक्ट आहे, त्याचं इंटरप्रिटेशन वगैरे आहे, जे काही गोष्टी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी